नागपुर जिले की पारशिवनी तहसील अंतर्गत केरेडी रेलवे फ्लाईओवर की जर्जर हालत लोगों के लिए परेशानी का कारण बन गई है। फ्लाईओवर पर बड़े बड़े गड्ढे और सड़क की उखड़ी डामर परत हादसों को न्योता दे रही है। स्थानीय नागरिकों का आरोप है कि कई बार शिकायत के बावजूद रेलवे प्रशासन और संबंधित विभाग इस समस्या की अनदेखी कर रहे हैं। ग्रामीणों ने सांसद श्याम कुमार बर्वे को ज्ञापन सौंपकर फ्लाईओवर की तत्काल मरम्मत, डामरीकरण और स्ट्रीट लाइट लगाने की मांग की है। बताया जा रहा है कि 3 वर्ष पहले बने इस फ्लाईओवर में अब दरारें भी दिखाई दे रही हैं, जिससे बड़े हादसे की आशंका जताई जा रही है। रात के समय पुल पर अंधेरा रहने से राहगीरों और वाहन चालकों को भारी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। नागपुर से संवाददाता ऋषभ बावनकर की रिपोर्ट। मित्रांनो नमस्कार, आपण पाहत आहात प्राईम न्यूज इंडिया। आज आपण आहोत पारशिवनी तालुक्यातील केरडी गावाच्या या रेल्वे पुलावर या ठिकाणी आपण आहोत। या ठिकाणी नागरिकांनी सांगितले की पुलाची अवस्था इतकी जर्जर झालेली आहे की येथील स्थानिक नागरिकांना, विद्यार्थ्यांना आणि महिलांना येण्या जाण्याकरिता खूप त्रास होत आहे। ही समस्या मागील अनेक वर्षापासून असून सुद्धा रेल्वे प्रशासनाला आणि स्थानिक जनप्रतिनिधीला पत्रव्यवहार केल्यावरही स्थानिक प्रशासनाचे शासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलेला आहे। तसेच या ठिकाणी रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अंधेराचे सावट इथे स्थानिक नागरिकांचे असे म्हणणे आहेत। इथे स्ट्रीट लाईट लावावे आणि हा रस्ताच्या पुलाची दुरुस्ती लवकरात लवकर करावी, अन्यथा नागरिकांनी चक्काजाम आंदोलनाची या ठिकाणी चेतावणी दिलेली आहे। मी ऋषभ बावनकर, पारशिवनी तालुका प्रतिनिधी, प्राईम न्यूज इंडिया, नागपूर। हा पुलिया खराब झालेला आहे आणि काय त्रास आहे या पुलियापासून? खरं तर ह्या पुलियाचे काम हे निकृष्ट प्रतीचे झालेले आहे आणि या ठिकाणी उपस्थित आमचे सरपंच साहेब पिंटूजी खंडाळ यांनी रेल्वे प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा या ठिकाणी कोणत्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही आणि या क्षेत्रातले आमदार, खासदार या दोन्ही व्यक्तींना आम्ही या ठिकाणी निवेदन दिले आहे, पण तरी पण या ठिकाणी त्यांनी दुर्लक्ष केलं आहे। गावात येत असताना या ठिकाणी गळाभेट आणि कोणती भेट घेत असतात आणि ह्याच रस्त्याने जात असतात, पण त्यांना ह्या ठिकाणी या पुलियाची अवस्था काय आहे ना आमदारांना दिसत, ना खासदारांना दिसत। तरी पण आम्हाला अशी वेळ आली आहे, निवेदन देऊन पण सुद्धा या ठिकाणी काम होत नाही। पण आत्ता पत्रकाराशी आणि न्यूज चॅनलशी त्या सोशल मीडियाद्वारे आम्ही या ठिकाणी 8 दिवसानंतर आम्ही आंदोलन करणार आहोत, पण तरी पण या ठिकाणी यांनी नोंद घेतली नाही आणि चांगल्या प्रकारचे आंदोलन करू या ठिकाणी आम्ही चक्काजाम करणार आहोत। समस्या काय आहे? समस्या हीच आहे की दररोज जाणे येणे या पुलावरून 3 ते 4 हजार लोकांच्या 24 तासामध्ये जाणे येणं राहते आणि इथे मागच्या वर्षी 1-2 ॲक्सिडेंट झाले म्हणून पिंटूभाऊ खंडाळला आम्ही ग्रामपंचायतला निवेदन केलं होतं की या रस्त्यासाठी तुम्ही प्रशासनाकडे तात्काळ पत्रव्यवहार करावा। पत्रव्यवहार पिंटूभाऊनी केला, 1 वर्ष अगोदर केला, आता आमदार साहेबाकडे पण केला, खासदार साहेबाकडे पण केला। आम्ही आता 4 दिवसा अगोदर श्यामकुमारजी बर्वे खासदार आपले त्यांना पण पत्र दिलं की लवकरात लवकर या रस्त्याकडे तुम्ही पत्रव्यवहार करून या रस्त्याची दुरुस्ती करावी आणि त्यांना फोटो पण दाखवले आम्ही की या पूर्ण 2 ते 4 ठिकाणी पूर्ण फलकला आहे आणि गाड्यांचे समोरचा भाग चढताना आणि मागचा भाग उतरताना तो सर्व लागत आहे। म्हणून इकडल्या ज्या बी 4 व्हीलर आहे, बाईकवाले लोक आहे, 4 व्हीलरवाले व्यवस्थित जातात पण बाईकवाले बिचारे पडतात। आता 1 महिन्यानंतर शाळा सुरू होणार आहे, ते शाळेचे मुलं कसे जाणं येणं करतील या पुलावरून। म्हणून आमची एक शासनाला हीच मागणी आहे की लवकरात लवकर या रस्त्याची 8 ते 10 दिवसात दुरुस्ती करावी। दुरुस्ती 8 ते 10 दिवसात नाही झाले तर आम्ही इथे बांबू बांधून इथे आगळं वेगळं आंदोलन करू, अशी आमच्या 8 ते 10 गावाची इकडली शासनाला विनंती राहील। माझे नाव नंदलाल बावनकुळे, भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्ह्याचे ओबीसीचे उपाध्यक्ष। आज ओझा केरडी येथे जो ब्रिज बनवलेला आहे त्या ब्रिजची व्यवस्था आज हा हायवेपासून
500 मीटरच्या अंदरमध्ये असल्यामुळे रेल्वे क्रॉसिंग आहे, त्याच्यावर हा पुलिया आहे. पण इथून जाते वेळेस लगेच 8 ते 9 गावाचा सामना करून सणाने हा पुलियाहून जागोजागी गड्डे पडले आहे आणि हे गड्डे काम नुकतेच आता 5 ते 7 वर्षाच्या अगोदर झालेलं आहे आणि आज याची व्यवस्था वेदा एकदम अतिस्थिती परिस्थितीमध्ये खराब असल्यामुळे येण्या जाण्यासाठी मार्ग हा अत्यंत खराब झालेला आहे. कारण हायवेपासून नजीक असल्यामुळे आजूबाजूचे गावं केरडी, बनपुरी, तेलमकळी, बेलडोंगरी, निमखेडा, साटक, नगरधन इथून जाणारे पुष्कळसे असे वाहन आहे. पण ह्या पुलावर जे मोठमोठाले खड्डे पडले आहे, इथं कितीक वेळा गाड्यानं स्लिप होऊन पडले, कितीक लोकांची हानी झालेली आहे. हे मी प्रशासनाला सांगून याची रिपेरिंग आणि दुरुस्ती नाही केली तर आम्ही आजूबाजूच्या 10 गावचे लोक इथं येऊन सणाने आंदोलन करून आणि आम्ही प्रशासनासमोर जाऊन आमची दाद मागून इथं गड्डे बुजवायची, रिपेरिंग करायची मागणी करून. समस्या काय आहेत? जो ब्रिज आहे आपला रेल्वेचा ब्रिज आहे RTK 9 1171 8 नंबर पुलिया रेल्वेच्या. याच्यामध्ये पुष्कळ गड्डे पडले आहे आणि जाण्या येण्याला त्रास होते आणि पुलियाच्या आपल्याला RD स्ट्रक्चर करण्यात यावं असं प्रशासनाला माझीवाली विनंती आहे.